तुमची जर सिंह रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सिंह राशीच्या मंडळींनो, जर आज सकाळपासून तुमचे मन अव्यस्त असेल, जर एखाद्या व्यक्तीची आठवण वारंवार येत असेल, तर जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी मोठं घडणार आहे, पण नेमकं काय ते समजत नसेल, तर हा संदेश, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कारण पुढील 24 तासामध्ये घडणारी एक घटना तुमच्या आयुष्यातील 1 महिन्यापासून अडकलेला खेळ एका क्षणात बदलू शकते. आजचा हा दिवस, आजची ही वेळ आणि तुमच्या आयुष्यातला हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. मंडळी, कधी-कधी आपल्या आयुष्यात असं एक काळ येतो जेव्हा आपल्याला वाटतं की सगळे मार्ग बंद झाले. पण प्रामाणिकपणे आपण मेहनत करतोय. कोणाचंही वाईट चितत नाही. इतरांच्या नशिबाची साथ का मिळत नाही? जर तुमच्या मनातही गेले काही दिवसापासून हाच विचार घोळत असेल, तर हा व्हिडिओ, हा संदेश निसर्गाने आणि ईश्वराने फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच पाठवला आहे. पुढील 24 तासात तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारं ठरू शकतात. एक अशी घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत जे तुमच्या आयुष्यातील संपूर्ण खेळ पालटू शकते. हा काळ केवळ एक अंदाज नाही, तर तुमच्या ग्रहांची बदलती स्थिती तुमच्या आयुष्यात काय मोठे संकेत घेऊन येत आहे हे तुम्हाला आज अगदी सविस्तर समजणार आहे. त्यामुळे मंडळी, आज मनातली सर्व चिंता बाजूला ठेवून अत्यंत शांत चित्तेने हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कारण यातला प्रत्येक शब्द तुमच्या आजच्या आणि उद्याच्या परिस्थितीशी जोडलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, सिंह रास म्हटली की एक राजशाही थाट, मनात प्रचंड स्वाभिमान आणि इतरांना मदत करण्याची एक उपजित वृत्ती डोळ्यासमोर येतं. तुम्ही नेहमीच सगळ्यांचा विचार केला, अगदी स्वतःच्या सुखाचा त्याग करून इतरांचे अश्रू पुसण्याचे काम तुम्ही केले आहे. पण बदल्यात ज्यांच्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट केले, ज्यांना तुम्ही अगदी जवळचं मानलं, त्यांनीच ऐनवेळी तुमचे हात झटकले. असा अनुभव गेल्या काही काळात तुमच्यापैकी अनेक सिंह राशीच्या व्यक्तींना घेतला असेल. मेहनत करूनही नशिबाची अपेक्षित साथ न मिळणं, प्रत्येक कामात अगदी शेवटच्या क्षणी अडथळा येणं आणि मनामध्ये अनामिका भीती किंवा चिंता सतत असणे, या परिस्थितीतून तुम्ही जात आहात. पण मंडळी, खरी गोष्ट अजून पुढे बाकी आहे. हा जो संघर्षाचा काळ तुम्ही पाहिला आहे, तो आता एका मोठ्या बदलाकडे वळत असल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या 24 तासामध्ये तुमच्या सभोवतालीच्या ऊर्जेमध्ये एक मोठा बदल घडून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एक अशी घटना तुमच्या आयुष्यात घडू शकते जी तुमच्या मनातील मरगळ झटकून टाकेल आणि तुम्हाला एका नव्या दिशेने घेऊन येईल. हा बदल नेमका कसा असेल, हा विचार आता तुमच्या मनात आला असेल. मंडळी, कधी कधी आपल्याला खूप दूरवरून किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून असा एक संदेश किंवा मेसेज मिळतो किंवा अशी एक भेट मिळते जी आपल्याला संपूर्ण विचारसरणीला बदलून टाकते. येत्या काही तासामध्ये तुम्हाला सुद्धा असाच एखादा महत्त्वाचा संदेश, फोन किंवा अचानक आलेली एखादी माहिती आश्चर्यचकित करू शकते. ही गोष्ट तुमच्या नोकरीशी, व्यवसायाशी किंवा अगदी तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसापासून ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात, ज्या उतार्यासाठी तुमचे डोळे व्याकुळ झाले होते, त्याबाबत काहीतरी सकारात्मक संकेत मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. पण मंडळी, यातील सर्वात महत्त्वाचा संकेत आता समोर येतोय, जो तुमच्या कार्यक्षेत्राशी म्हणजेच की तुमच्या नोकरी आणि व्यवसायाशी जोडला आहे. तुम्ही जर नोकरी करत असाल आणि गेल्या काही महिन्यापासून एकाच जागेवर अडकून पडल्यासारखं वाटत असेल, वरिष्ठांकडून तुमच्या कामाची योग्य दखल घेत जात नसेल, तर आता धीर धरण्याची गरज आहे. नोकरीच्या ठिकाणी अचानक काही असे बदल घडण्याचे संकेत आहेत जे तुम्हाला थोडे आव्हानात्मक वाटू शकतात, परंतु भविष्यात हे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. एखादं नवीन जबाबदारीची आमंत्रण तुमच्याकडे येऊ शकते किंवा मंडळी, अचानक बदली किंवा बदलाचे योग निर्माण होऊ शकतात. व्यवसायामध्ये असलेल्या सिंह राशीच्या बांधवांसाठी सुद्धा एक नवीन सुवर्ण संधी चालून येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. एखादा नवा ग्राहक, नवीन करार किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याची एखादी मोठी कल्पना तुम्हाला सुचू शकते. मंडळी, ही गोष्ट अनेक सिंह राशीच्या लोकांना आश्चर्यचकित करू शकते, कारण ज्या मार्गावरून तुम्हाला यशाची अजिबात अपेक्षा नव्हती, नेमकं तोच मार्ग तुमच्यासाठी प्रगतीचे नवे दार उघडू शकतो. आता आपण त्या विषयाकडे वळूया मंडळी,
ज्याने तुमच्या रात्रीची झोप उडवली आहे, म्हणजेच पैसा, ये जा आणि आर्थिक परिस्थिती. सिंह राशीचे लोक पैशाच्या बाबतीत नेहमीच उदार असतात. कोणालाही अडचण असेल तर स्वतःकडे नसेल तरी कुठून तरी व्यवस्था करून मदत करण्याची तुमची प्रवृत्ती आहे. पण जेव्हा तुम्हाला गरज भासते तेव्हा मात्र सगळे जण पाठ फिरवतात. हा तुमचा आजवरचा अनुभव आहे. गेल्या काही दिवसात पैशाची चणचण किंवा अनेक आलेले मोठे खर्च यामुळे तुमचे आर्थिक गणित थोडे बिघडले असणार. पण येत्या 24 तासामध्ये धनलाभाचे काही सुंदर संकेत मिळत आहेत. अडकलेले पैसे जे मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली होती त्याबाबत अचानक काहीतरी चांगली बातमी कानावर येऊ शकते. पैशाचा ओघ वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे, ज्यामुळे तुमच्या मनातील एक मोठी चिंता दूर होऊ शकते. बऱ्याच काळापासून अडकलेली कामे, मग ती शासकीय असो, न्यायालयाशी संबंधित असो किंवा मालमत्तेची असो, त्यांना आता अचानक गती मिळण्याचे संकेत आहेत. एखादी व्यक्ती अचानक देवदूतासारखी तुमच्या आयुष्यात मंडळी एखादी व्यक्ती अचानक देवदूतासारखी तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमचे अडकलेले काम मार्गस्थ करण्यास मदत करेल. पण मंडळी, केवळ पैशानेच माणसाला सुख मिळतं असं नाही ना. खरे सुख हे आपल्या कुटुंबात आणि घरात असते. गेले काही काळापासून कामाच्या व्यापामुळे किंवा मानसिक तणावामुळे घरातील वातावरणात थोडा तणाव किंवा संवाद कमी झाला असण्याची दाट शक्यता आहे. घरातील लहान सहान गोष्टी होणारे मतभेद तुमच्या मनाला अधिक त्रास देत होते. परंतु आता कौटुंबिक वातावरणात एक गोड, सुंदर आणि सकारात्मक बदल घडताना दिसू शकतो. घरातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दलची आपुलकी वाढेल. बऱ्याच दिवसानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंदाचे सण घालवेल असे संकेत मिळत आहेत. तुमच्या जोडीदारासोबत असलेले प्रेमसंबंधाचे सुद्धा एक नवं चैतन्य निर्माण होईल. जर तुमच्या दोघांमध्ये काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्याची अत्यंत उत्तम वेळ आहे. जोडीदाराची तुम्हाला मिळणारी साथ ही या काळात तुमची सर्वात मोठी शक्ती ठरणार आहे. एकमेकांच्या भावना समजून घेतल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सुखाचे दिवस पुन्हा पाहायला मिळतील. मंडळी, खरी गोष्ट अजून पुढे बाकी आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना मित्रांचे आणि नातेवाईकांचे मोठे जाळे असते. पण तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल की जेवढे लोक तुमच्या जवळ असतात त्यातील मोजकेच लोक तुमच्या सुखात आणि दुःखात प्रामाणिकपणे उभे राहतात. या काळात मित्र आणि नातेवाईकाकडून काही संमिश्र अनुभव येण्याची दाट शक्यता आहे. काही जुने मित्र ज्यांच्याशी तुमचा संपर्क तुटला होता ते अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकतात, ज्यामुळे जुने आठवणी ताज्या होतील. परंतु काही जवळच्या नातेवाईकांच्या वागण्यामुळे मनाला थोडी दुखापत होण्याचे संकेतही आहेत. अशा वेळी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. कोणावरही अंधाळा विश्वास ठेवणं किंवा स्वतःच्या मनातील गुप्त गोष्टी कोणाजवळही बोलून दाखवणं या काळात महागात पडू शकतं. त्यामुळे थोडे सावध राहूनच पावले टाकावीत असा सल्ला ग्रहांची स्थिती देत आहे. तुमच्या मनातील चिंतेचा विचार केला तर भविष्याची काळजी तुम्हाला सतत सतावत असते. मुलांना चांगले भविष्य मिळावे, स्वतःचं हक्काचं घर असावं किंवा आरोग्याच्या काही तक्रारी दूर व्हाव्यात या विचाराने तुमचं मन पोखरून काढलं आहे. सिंह राशीच्या व्यक्तीवरून कितीही मजबूत आणि खंबीर दिसत असला तरी आतून त्या अत्यंत हळवी असतात. मनात चालू असलेली ही घालमेल तुम्ही कोणाजवळही व्यक्त करू शकत नाही. पण मंडळी, या संपूर्ण प्रवासात तुमची देवावरील जी अतूट श्रद्धा आहे तीच तुमची खरी नोक आहे. तुम्ही देवाला कितीही कधीही विसरत नाही आणि देवही तुमच्या पाठीशी नेहमी उभा असतो. जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट आलं तेव्हा अदृश्य शक्तीने तुम्हाला त्यातून सुखरूप बाहेर काढलं आहे. हे तुम्हाला मान्य करायला आताही तुमच्या आयुष्यात जे भविष्यातील संकेत मिळत आहेत ते अत्यंत शुभ आहेत. तुमच्या कष्टाचे फळ देण्याची वेळ आता निसर्गाने निश्चित केली आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य संधीची वाट पाहावी लागेल. या सर्व चांगल्या गोष्टी घडत असताना काही सावधगिरीचे संकेत समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा दिवस बदलू लागतात तेव्हा आपल्याला सभोवतालीच्या लोकांची नजर किंवा मत्सर देखील वाढू लागतो. सिंह राशीचे व्यक्ती आपल्याला यशाचा आनंद खूप लवकर सर्वांसोबत साजरा करतात. पण मंडळी, हीच गोष्ट कधी कधी नडते. तुमचे नवीन बेत, तुमचे आर्थिक नियोजन किंवा तुम्हाला मिळणाऱ्या संधी जोपर्यंत पूर्णपणे यशस्वी होत नाही तोपर्यंत या कोणीही पुढे जाहीर करू नका. अचानक येणाऱ्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कधी कधी आपण रागाच्या भरात असे शब्द बोलून जातो ज्यामुळे वर्षानुवर्षाचे संबंध एका क्षणात तुटून जातात. विशेषतः नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी किंवा घरात मोठ्या व्यक्तींशी बोलताना नम्रता बाळगणे तुमच्या हिताचे ठरेल. आरोग्याच्या बाबतीतही लहान सहान तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी विश्रांती आणि सहक आहार घेण्यासाठी लक्ष द्या, कारण तुमचे शरीर सदृष्ट असेल तरच तुम्ही या संधीचा पूर्ण लाभ घेऊ शकाल. मंडळी, तुमच्या आयुष्याला अधिक समृद्ध आणि सकारात्मक बनवण्यासाठी निसर्गाचे काही नियम आणि काही शुभ घटना अत्यंत प्रभावी ठरतात.
या कालावधीमध्ये तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 असणार आहे आणि हा अंक तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात आणि नेतृत्वाचे गुण दर्शवतो. तुमचा शुभ रंग उगवत्या सूर्याचा म्हणजेच की सोनेरी आणि भगवा असणार आहे. हा रंग तुमच्यातील आत्मविश्वासाला आणि ऊर्जेला अधिक प्रज्वलित करेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडायचं असेल, तेव्हा या रंगाचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. दिवसातील सर्वात शुभ वेळ ही सकाळची म्हणजेच की सूर्योदयापासून ते पुढील 2 तास अत्यंत फलदायी असण्याची संभावना आहे. या काळात केलेले विचार, घेतलेले निर्णय आणि केलेले काम यशस्वी होण्याची दाट शक्यता जास्त आहे. या शुभ काळाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आणि मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी ईश्वराची आराधना करणं अत्यंत आवश्यक आहे. सिंह राशीचे स्वामी सूर्यदेव असल्याने आणि या राशीवर देवदिकावर महादेवाचा विशेष वरदहस्त असल्याने तुम्हाला एक विशेष प्रार्थनेची आणि उपायाची जोड देणं गरजेचं आहे. दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून अर्घ्य अर्पण करा. जल अर्पण करताना मनामध्ये सूर्यदेवाचं स्मरण करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर तेज आणि मनातील आत्मविश्वास दोन्ही वाढेल. यासोबतच घरातील वातावरण पवित्र ठेवण्यासाठी आणि नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि घरगुती उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ थोडे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडा आणि महादेवाचं ध्यान करा. शक्य असल्यास गरिबांना किंवा गरजूंना अन्नदान करा. या लहानशा उपायाने तुमच्या मार्गातील अनेक मोठे अडथळे आपोआप दूर होतील असल्याचे तुम्हाला अनुभव मिळू शकते. मंडळी, खरी गोष्ट अजून बाकी आहे. हा बदल जो तुमच्या आयुष्यात होऊ घातला आहे हा जो बदल तुमच्या आयुष्यात येऊ घातला आहे तो एका रात्री चमत्कार घडून आणणार नाही, तर तो तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या परिस्थितीमध्ये हळूहळू पण ठामपणे सकारात्मकता आणेल. भूतकाळात जे चुका झाल्या, ज्या लोकांवर तुम्ही नको इतका विश्वास ठेवला, त्यातून धडा येऊन आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. निसर्ग तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी देत आहे. तुमच्या अंगी असलेली नेतृत्व क्षमता, तुमचे कौशल्य आणि तुमचा प्रामाणिकपणा यांच्या जोरावर तुम्ही कोणत्याही अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. सिंह राशीचे व्यक्ती कधीही पराभवाचा स्वीकार करत नाही, तर त्या प्रत्येक संकटातून अधिक तावून सलुखान बाहेर पडतात. तुमच्यातील या सिंह राशीच्या वृत्तीला आता जाग करा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचं स्वागत करण्यासाठी सज्ज राहा. हा संपूर्ण व्हिडिओ, हे सगळे संकेत तुमच्या मनाला एक नवीन उभारणी देणार आहेत. गेले अनेक दिवसापासून जो कोंडमारा तुम्ही सहन करत आहात, त्याला आता पूर्णविराम मिळण्याचे दिवस जवळ आले आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या विधात्यावर विश्वास ठेवा, ज्याने तुमच्यासाठी काहीतरी खूप सुंदर लिहून ठेवलं आहे. येणारे 24 तासात तुमच्यासाठी केवळ वेळेचे चक्र नसून ते तुमच्या नशिबाचं चक्र बदलणारं ठरू शकतात. प्रत्येक क्षण आनंदाने जागा, सकारात्मक राहा आणि तुमच्या सभोवताल्याच्या लोकांनाही आनंद वाटत राहा. मंडळी, जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. तुमच्या पाठीशी महादेवाचा आशीर्वाद कायम राहो आणि तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मंडळी, आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल कुंभ राशीचा, त्याच्यात सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव